हाय नमस्कार मित्रांनो. तर या उसाला आता फवारणी चालू आहे, सेकंड फवारणी. पहिल्या फवारणी थोडासा रिझल्ट भारी आला आहे. काळवंकी आणि फुटव्यांची संख्या वगैरे चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे. तर आता याला सेकंड फवारणी चालू आहे. एक सेकंड फवारणी एक काळवंकी प्लस वाढीसाठी आणि कांद्याची, आता त्याच्यात कांद्याची संख्या वगैरे त्याच्यासाठी पण आहे. बघू शकता मित्रांनो, हे कॅनेलचं पाणी आहे आणि भिजवाय पण चालू आहे. आता तुम्हाला फवारणी करायची असल्यास कधी पण रान ओलं पाहिजे, तर ओल्या रानामध्ये फवारणी केल्याच त्याचा नंबर एक रिझल्ट येते. कारण की त्याला खालून पण ओलं असते आणि वरून पण ते एक टॉनिकचं काम योग्य प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये होते. खालून ओलं असली तर तुमचं फवारलेलं त्याला मान बसते. आता बघू शकता एक ऊस आहे यांचा, थोडं थोडं पातळ आहे, परंतु एक नंबर एक फुटवे 20+ फुटवे आहेत बरं का. एका बेटाला 20+ फुटवे म्हणजे 20 ऊस एका ठिकाणी. तर मोठी पातळ वाटायले, पण हे भरून आले, यांचं रान भरून आले. समजा तुटाळ वगैरे असन, ती कुठली तुटाळ ही अकट झालेली असन, ती समजा क्लिअर झालेली. तर इकडं फवारणी चालू, इकडे थोडंसं लईच पातळ आहे, पण इकडं पण हे आलंय भरून. तर सेकंड फवारणीचं तुम्हाला मी एक सांगतो की एक जय किसानचं बायो 20 हे घेतलेलं आहे. 1 लिटर बाटली, त्याच्यामध्ये 20 फवारण्या होत्यात, म्हणजे 20 टाक्या. आणि त्याच्यासोबतच ही नेट्रॉनिक 32, युरिया अमोनियम सन 32%, नायट्रोजन म्हणजे लिक्विडमध्ये आहे. 10 टाक्याला 500 ml एवढी बाटली आहे. 500 ml ची बाटली 10 टाक्यासाठी. नंतर ह्याच्यासोबतच त्यांनी दुकानदारांनी दिले विलजीब 5 ग्रॅम विलिओडचं. 5 ग्रॅम म्हणजेच 20 टाक्यासाठी 5 ग्रॅम एवढी बाटली वापरायची. आणि याच्यासोबतच विल बूस्टर, क्रॉप हेल्थ बूस्टर नॉट फॉर लूज सेल, हे पण 1 ग्रॅम आहे. GA30 सफिशियंट GA30 हे विलिओडचं आहे. हे पण 20 टाक्यासाठी 1 ग्रॅम दिलेले. आणि त्यासोबतच हे स्टिकर आहे, एक 20 पंपासाठी हे 100 ml स्टिकर. तर हे सेकंड फवारणी आहे आणि ऊस बघू शकताय. आणि ह्याच्यासोबतच पाणी पण चालू आहे. पाणी चालू असल्यानंतर नंबर 1 रिझल्ट येणार. आता इकडचं यांनी हे बघू शकताय कसा रिझल्ट आलेला आहे नंबर 1चा. आणि एक कॅनेलचं पाणी चालू आहे. तर आपण एक सेकंड फवारणी केल्यानंतर कसा रिझल्ट येत आहे आणि हे औषध वापरल्यानंतर काय रिझल्ट आहे ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करू. तर अजून इकडे एक फवारणी आहे, इकडे पण थोडंसं पातळ ऊस आहे आणि ह्यानंतरच एक ड्रिचिंग करायची आहे. उद्या त्याला ड्रिचिंग करायची आहे. त्याचा पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. पूर्ण रान ओलं आहे आणि ओल्या रानामध्ये फवारणी चालू आहे. तर कधी पण तुम्हाला फवारणी करायची असली तर रान भिजवून घ्या आणि सकाळचे 7 ते 11 पर्यंत फवारणी करू शकताय. कारण की उन्हामध्ये टॉनिक फवारणी करणं योग्य नाही. आणि 7 ते 11 पर्यंत आणि सकाळून आणि दुपारून 4 ते 6 पर्यंत अशी फवारणी करा. नंबर 1 रिझल्ट येणार. तर ह्यांची एक फवारणी पहिले फवारणी केली ती, त्याचा पण आपल्याला नंबर 1चा रिझल्ट आलेला आहे. बघू शकताय फुटव्यांची संख्या वगैरे 20+ फुटवे आहेत आणि फुटवे पण 1 लेवल आहेत. तर आजचा व्हिडिओ इथंच संपत आहे. फवारणी चालू आहे. तर भेटू एका पुढील व्हिडिओमध्ये. आणि ह्या ऊसाला ड्रिचिंग पण करायची आहे. तर ड्रिचिंग
कशी आहे कोणती करायची ते पण एक व्हिडिओ येईन आपल्या चॅनलवरती. तर चला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू असं एका नवीन टॉपिकवरती.